Good morning, dear students. So, in last video, we have seen about the extraction of aluminium's first step, that is concentration of bauxite ore. We have concentrated the bauxite ore by leaching method. That leaching we have seen by the two processes, that by Boyer's process and by Hall's process. After leaching, we get finally the product, that is alumina, which is the aluminium oxide. So up to that we have not got that pure aluminium. So that alumina, again we have to reduce it to get the aluminium. त्या अल्युमिनाचं काय करावं लागेल, परत रिडक्शन करावं लागेल, त्याच्यातलं ऑक्सिजन रिमूव्ह करावं लागेल, त्याच्यानंतर काय मिळेल आपल्याला प्युअर ॲल्युमिनियम. मग हा ॲल्युमिनाला रिडक्ट कसं करणार. सो फॉर द रिडक्शन ऑफ ॲल्युमिना we use electrolytic method. So this is the electrolytic reduction of alumina that we will see today. So for the electrolytic reduction of the alumina, we will take first a molten state alumina. molten form मधला alumina तुम्हाला घ्यायचा आहे. So for making it molten, its melting point is too high. ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्ती असतो, नियर अबाउट मोर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. किती आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट, नियर अबाउट मोर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. दॅट मोल्टन ॲल्युमिना वी हॅव टेकन इन अ स्टील टँक. एका स्टीलच्या टँकमध्ये तुम्हाला त्या मोल्टन ॲल्युमिनाला घ्यायचा आहे. अँड इन दॅट यू हॅव टू डिप द 3 ग्राफाईट रॉड्स, आणि त्या ग्राफाईट रॉडला तुम्ही अटॅच केलेला आहे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. कशाला अटॅच केला, तिन्ही रॉडला पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला अटॅच केल्यामुळे तो काय झाले तुमचे ॲनोड, दे विल वर्क्स ॲज अ ॲनोड. त्यानंतर ही स्टील टँक, आता स्टीलची टँक का घेतलेली आहे, बिकॉज स्टील विल नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन. दॅट्स वे तुम्हाला एक स्टीलची टँक घ्यायची आहे. त्या स्टील टँकला एक आतून ग्राफाईटची लेअर चढवायची आहे. So inner lining of the steel tank is made up of graphite. So this graphite lining त्या तुम्हाला अटॅच करायच्या निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, अँड दे विल वर्क्स ॲज अ कॅथोड. असे तुम्हाला एक कॅथोड आणि ॲनोड तयार करायचे आहे फॉर द इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. ॲनोड कोण म्हणतील, हे जे तुम्ही डिप केलेले रॉड दिसते ग्राफाईट रॉड, त्यांना पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला अटॅच केल्यामुळे ते ॲनोड झाले. आणि स्टील टँकची जे इनर लाइनिंग ग्राफाईटची होती, त्या इनर लाइनिंगला तुम्ही अटॅच केलेला निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, तर ते तुमचे वर्क करतील ॲज अ कॅथोड. So this is inner lining of the graphite will work as a cathode, and this dipped rod inside the electrolyte are working as a anode. So what will happen? So this electrolyte we have to take as a molten alumina. त्याचं मेल्टिंग पॉईंट तर खूप हाय आहे, दॅट इज अबाउट 2000 डिग्री सेल्सिअस. फॉर रिड्युसिंग इट्स मेल्टिंग पॉईंट, त्याचा हा मेल्टिंग पॉईंट लोअर करण्यासाठी, कमी करण्यासाठी त्याच्यात काही मिक्सचर वापरला जातात. दॅट इज द मिक्सचर ऑफ द सबस्टन्सेस कंपाऊंड्स लाईक क्रायोलाइट अँड फ्लुअरस्पार. आता हे क्रायोलाइट अँड फ्लुअरस्पार काय करतात मग. सो क्रायोलाइट आणि फ्लुअरस्पार जर आपण ह्या ॲल्युमिनामध्ये मिक्स केले तर त्याचा तो मेल्टिंग पॉईंट कमी करण्यास मदत करतात, म्हणजे त्याला लवकर मेल्ट व्हायला हेल्प करतात. आणि त्याच्यामुळे त्याचा आपण नियर अबाउट त्याचं मेल्टिंग पॉईंट 1000 डिग्रीपर्यंत आणू शकतो, कारण आपली त्याच्यात एनर्जी वाचेल. हीट एनर्जी जी आपल्याला लागते याला मेल्ट करण्यासाठी, खर्च जो येतोय तो कमी होऊ शकतो. सो वी विल ॲड क्रायोलाइट अँड फ्लुअरस्पार इन द ॲल्युमिना फॉर रिड्युसिंग इट्स मेल्टिंग पॉईंट. असा एक सायंटिफिक रिझन पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. मग मोल्टन ॲल्युमिना तुमचा झाला इलेक्ट्रोलाइट, आणि त्याच्यात तुम्ही जे डिप केलेले रॉड आहे ते आहे ॲनोड, इनर लाइनिंग झाले कॅथोड. वाईल पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू इट, जेव्हा आपण याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास करू तर तेव्हा काय होईल, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनची प्रोसेस होईल. ऑक्सिजन लिबरेट होईल ॲनोडवरती, आणि ॲल्युमिनियम जो आहे जो मेल्टन फॉर्ममध्ये आहे, जो वितळलेल्या फॉर्ममध्ये आहे, तो ॲल्युमिनियम काय असतो, हेवियर असतो. आणि मेटल ॲज अ हेवियर हा काय होतो, हा बॉटमला जमा होतात ॲट द इनर लाइनिंग ना, कारण तो कॅथोडवरती जमा होईल. ॲल्युमिनियमला काय करायचं आहे, कॅथोडवरती जमा व्हायचा, ऑक्सिजन पुढे जमा होईल, ॲनोडवरती जमा होईल. मेटल्स ॲज ॲल्युमिनियम इज द मेटल, इट विल लिबरेट इट विल डिपॉझिट ॲट द कॅथोड. तर कॅथोडचे आपण वापरलेलं आहे इनर लाइनिंग, म्हणून ह्या स्टील कंटेनरच्या खाली बॉटमला आपला मेल्टिंग फॉर्ममध्ये असलेला ॲल्युमिनियम जमा होईल, जो की आपण ह्या आउटलेटमधून काढून टाकणार आहोत. आणि ऑक्सिजन जो सेपरेट झाला, तो ऑक्सिजन फक्त ॲनोडवरती जमा होईल, आणि ऑक्सिजन ॲनोडवरती जमा झाल्यामुळे त्या ॲनोडवरती काय इफेक्ट होत आहे, आणि त्याला आपण काय करायचं आहे, सेपरेट करायचं. हाऊ इज द रिॲक्शन्स विल हॅपन, वी विल सी नाऊ.
पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला अटॅच जातोय आपला हा ऑक्सिजन, ज्याच्याकडे ज्याची व्हॅलेन्सी आहे 2. सो तो काय करतोय, तिथे ऑक्सिडाइज होत आहे. सो ऑक्सिडेशन विल हॅपन at the anode, while aluminum is deposited at the cathode, and cathode is given to the negative terminal of the battery. Addition of electron means reduction. So aluminum get electrons at the cathode and it will what deposit at the bottom of that tank, and this addition of electrons happening, so it is nothing but reduction. So aluminum getting reduced, and that molten form of the aluminum we will get through that outlet, and we will get the pure form of the molten aluminum. So here easily we can separate by the electrolytic reduction of aluminum. Alumina in the molten form you have to state. At anode and cathode, how we will have arranged that you have to understand. At anode, oxygen will liberate, and that pure molten form of the aluminum will deposit at the bottom of the tank, and we will get from this outlet, that is molten aluminum. Then what happens with this electrolytic reduction? These oxygens will deposit on this rod, that is anode rod, which are made up of graphite. Graphite is nothing but what? Pure carbon. सो आता हे कार्बन वरती हे ऑक्सिजन जमा झाल्यामुळे इथे एक गॅस तयार होतो, दॅट इज कार्बन डायऑक्साइड गॅस. विच गॅस विल कम आउट? दॅट इज कार्बन डायऑक्साइड gas, and that's why every time we have to replace these anodes while electrolytic reduction of the aluminum. प्रत्येक वेळेस आपल्याला हे anodes बदलावे लागतील, कारण हा ग्राफाइट रॉड जो कार्बनचा बसतो त्या कार्बन वरती हा ऑक्सिजन जाऊन भेटल्यामुळे कार्बन डायऑक्साइड गॅस तो लिबरेट करतोय, त्यामुळे त्यांचा ते रॉड्स खराब होतील, anodes आपल्याला प्रत्येक वेळेस चेंज. So in this way, every time these anodes get oxidized, and that's why every time we have to replace or we have to change this anode while electrolytic reduction of the alumina. Thank you everyone.